रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवतो मँगो कुल्फी. तर मँगो कुल्फी बघा किती छान अशी मस्त झालेली आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा मँगो कुल्फी बनवायची असेल तर गौरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आपण सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असेल तर गौरी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. 1 वाटी आंबरस, 1 वाटी साखर, 1 वाटी दूध आणि 2 चमचे इथे खोबरे घेतलेले, वेलची पूड, काजू बदाम आणि फ्लेवरसाठी आपल्याला चॉकलेट घ्यायचे. तर इथे आपण कढई ठेवून घेतलेली आहे. कढई गरम करून दूध घालून घेऊ. 1 वाटी दूध, 1 वाटी आंबरस, 1 वाटी साखर, काजू बदाम आणि खोबरं, फ्लेवरसाठी वेलची पूड, चॉकलेट, चिमूट कलर घालून घेतलेला आहे. छान मिक्स करून घेऊया. एक चमचा गावरान तूप. दुधामध्ये कस्टर्ड पावडर घालून घेऊया. 2 चमचे कस्टर्ड पावडर घेऊ. छान मिक्स करून ओतून घेऊया. छान उकळी आलेली कस्टर्ड पावडरचं दूध आपल्याला ओतून घ्यायचं आहे. एका हाताने हलवायचं, दुसऱ्या हाताने ओतून घ्यायचं. छान मिक्स करून घेऊया. छान बॅटर शिजवून घ्यायचं. छान शिजलेलं आहे. खूप घट्टसर असं बॅटर झालेलं आहे आपलं कुल्फीचं. परत आपण गॅस बंद करूया. तर अशा पद्धतीने घट्टसर झालेले आहे. छान थंड करून घेऊया. रेसिपी कुठून बघता कुठून नाही नक्की मला कमेंटमध्ये कळवा. रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर आता आपण बॅटर छान थंड करून घेऊया. बॅटर छान असे इथे थंड झालेलं आहे. आपण इथे कप भरून घेऊया. कागदी कप घेतले, स्टीलचे घेतले तरीही चालतात, काही हरकत नाही. तर इथे आपल्याला कप भरून घ्यायचे अशा पद्धतीने. सर्व कप आपण इथे भरून घेतलेले आहेत. फ्रीजरमध्ये 5 ते 6 तासासाठी आपल्याला असेच ठेवायचे आहे. बघूया 5 ते 6 तासानंतर. तर इथं अशा पद्धतीने आपल्याला झाकून घ्यायचं. त्याच्यावरती असं मोठं झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे फ्रीजरचं घाम कपांमध्ये पडत नाही. याच्यावरती एक छोटंसं झाकण ठेवून द्यायचं. या पद्धतीने बघूया 5 ते 6 तासानंतर. आपली कुल्फी तयार झालेली आहे, बघू शकता. काढून घेऊया आता आपण. आपली कुल्फी तयार झालेली आहे. मँगो कुल्फी तयार झालेली आहे. मी काही बॉक्स फ्रीजमध्येच ठेवले, आता काही एवढी संपणार नाही आहे, पण मग मी तुम्हाला दाखवण्यापुरतं फक्त थोडीशी काढलेली आहे. तर आता मी तुम्हाला एक काढूनसुद्धा दाखवते. अशा पद्धतीने इथे आपल्याला काडी घालून घ्यायची आहे. तुम्ही काडी आधी घालून कवर केलं तरीही चालेल. अशा पद्धतीने काडी आधीच घालून ठेवायची, वरतून कवर करून घ्यायचं. तर मी अशा पद्धतीनेच करत असते दरवेळेस. हे आपल्याला पाण्यामध्ये थोडंसं बर्फ भिजून घ्यायचं. इथे थोडंसं पाणी घेतलेलं आहे, पाण्यामध्ये कप असा बुडून घ्यायचा. तर अशा पद्धतीने कुल्फी आपल्याला काढून घ्यायची. तर बघू शकता किती छान अशी मस्त आपल्याला कुल्फी तयार झालेली आहे. मँगो कुल्फी तयार आहे. इथे आपण कपातून डिशमध्ये काढून घेऊया. तर खूप छान असे मस्त निघते. तर बघू शकता, जास्त वेळ लागत नाही, काही नाही. खूप छान असे मस्त कुल्फी निघल्या जाते. स्टीलचे कप घेतले तर अशा पद्धतीने मोकळे करून घ्यायचे. पटकन निघले जातात, वेळ लागत नाही. तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी कुल्फीची, मँगो कुल्फी? तर नक्की मला कमेंट करून कळवा. आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील.
तर इथे आपण कुल्फी काढून घेतलेली आहे. आता याच्यावरली काडी आपल्याला काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि कट करून घ्यायची आहे. तर बघू शकता किती छान अशी मस्त कट होते आणि खायला सुद्धा खूप चविष्ट आणि खूप छान आहे. रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला, आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि अशा पद्धतीने मँगो कुल्फी नक्की करून बघा. धन्यवाद.